हे डाळिंबाचं झाड आहे. डाळिंब लागलेत. 2-3 वर्षांनी ह्याचे डाळिंब खात होतो आम्ही. चला आता पुढे दाखवतो. हे मग बघितले लाईन अशीच जवळजवळ 1200 फूट आहे हे अंतर. 1200 फूट. आणि त्या नारळाच्या पलकड पण खाली आहे. म्हणजे टोटल 1600 फूट. हे ॲपल बोर, हे ॲपल बोर, नारळ, हे नारळ, हे लिंबुनी. 1 वर्ष झालं फक्त लावून. कुठलंही खात नाही, काही नाही. लावलं तसं ह्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही आम्ही. लिंबुनीचे 10 झाडं लावलेत खाण्यासाठी आणि विकण्यासाठी. हे मोसंबीचे 10 झाडं लावलेत. केळीचे पण 10 झाड आहेत. हे ह्याचे संत्र्याचे 10 झाड आहेत. हा, 1 वर्ष केळी. हे संत्रा का मोसंबी. घरची ऑर्गॅनिक केळी आलीत आता गडजवळ. कुठलंही खात नाही, काही नाही. रासायनिक नाही ना, सेंद्रिय नाही ना, काहीच नाही. खातच नाही. हो का केळी. मस्त क्वालिटी ऑर्गॅनिक. हिरो शुद्ध ऑर्गॅनिक. खाण्यासाठी पण विकण्यासाठी पण. पेरूचे 10 झाड आहेत. हे वळका झाड. नंतर सांगतो कसं जायचे. पेरू बघा, फक्त 1 वर्ष झाला पेरूला. 1 वर्ष हो, 14 महिने झाला. गेल्या वर्षी पेरणी झाल्यानंतर लावले होते. हे झाड चांगलं आलतं. डुकराने मोडलं. झाड ओळख कशाचं आहे सांगतो नंतर. चला पुढे दाखवतो अगं. हे आंबा, शेवगा, ही एक मेला शेवगा. तुम्हाला तिथं बारकं झाड दाखवलेलं, हे मोठं झालं. हे झाड आहे सफरचंदाचं. 10 झाड आहेत सफरचंदाचे. ते पाठीमागालचं हे 2 पुढं दाखवतो अजून. हे जांभळ 10 झाड आहेत टोटल. हे तर मला मगा म्हणलेलं हे कशाचं आहे वळका म्हणलेलं. सुपारी.
वय पपई गावरान प्युअर. आता इकडं चकूची 10 झाड आहेत. चक्कू वय सफरचंद. माझ्या डोक्याचे वर झाले ह्याचे पण आहेत. कॅमेरा फिरवितो. जाऊ द्या बघा असंच चेहरा दाखवतो. एक अय शेळ्या पिलेट कवा खोलायचेच. चला 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 खोलू लागतो चला. सफरचंद या जरा क्षण. सफरचंद हे मग म्हणलेलं ओळखा कशाच झाड आहे. खारीक 10 झाड आहेत. अवय जांभळ. आता हे झाड ओळखा कशाच आहे ती नंतर सांगतो तुम्हाला. असं कुठलंच झाड नाही की आपल्या शेतात नाही. अंतर ठेवून लावलंय 100 150 200 फुटावर. हे परत आलं सुपारी. काही 1 वर्षाचं झाड आहे. 14 महिन्याचं जांभळ. सफरचंद पाणी चालू नाही सध्या. ड्रिप बंद आहे. रानाला हे करायचे तिरी. ही पण जांभळे झाड डुकरांनी मोडलं होतं. का इथं हे नंतर फुटले. नाही तर हे झाड लय मोठं झालं असतं. बघा खारीक. इकडं पण खारीक. ह्या झाडाला मोडलं नाही कशानंच. हे बघा केवढं झालंय. हे शेवगा 15-20 फुटावर गेलाय. ओडीशी शेवगा आहे. नंबर 1 भाजी लागते. 6च महिन्यात बघा आम्ही भाजी खाल्ली. आता फुलोऱ्यात यायले. आता भर लागेल. परत हे जांभळ नारळ. चक्कू चक्कू लागले होते. चक्कू पण खाल्लेत आम्ही. एवढ्याशा झाडाला चक्कू लागले होते. हे मोडले डुकरानं पर. इकडे डुकरायचा लय त्रास आहे. हे ओळखा हो का अननस आहे. चक्कू परत केळी खारीक. हे आपली वगार खाऊन खाऊन बसली आहे. काहीच कमी नसतं तिला खाला. आता शेड आपलं गेट आहे. कुलूप लावता येते. गोळ्याला केले. दरवाजा बसवायचा येतं आतमध्ये. पण हे गेटचं इथून लावलं की पॅक होतं. त्याच्यामुळं टेन्शन नाही. हे दावणी बनवल्यात जनावरांसाठी. ही कड्या टाकल्यात. बांध आहे 5 फुटावर 1 कडी आहे. दावणी इथून इथपर्यंत आहे. 50 म्हशी बसतात. गाडी इकडून दावण बांधले. इकडून 10 म्हशी बसतात. हे शेड सिमेंटचे पत्रे आहेत. कैचीमध्ये 60 फूट लांबी आहे फक्त ह्या पत्र्याच्या शेडची. अरे लाईट गेली काय रे एवढं लवकर. पाण्याची टाकी बांधली. हे लास्टचं पिरियड आहे ते वरचं
काढून घ्यायची ती पत्री. गणू कुठवर भरलं बघ बरं. फक्त 3. 1 2 3. मला पूर्ण भरायला पाहिजे होते, 3च कशी भरली रे? लाईटीचा टाइम झाला नाही की अजून. 4:30 वाजले असते. इकडे गेट, हे रस्ता, ट्रक पशी डांबर रोड आहे. झूम करून दाखवते. ट्रक उभारले ना, इथून असा आडवा डांबर रोड आहे. इकडे वरी पण जाता येते, इकडे पण. त्या गेलं बघा गाडी. चिंचेचं झाड, नारळ लागले. गड दिसायला का?